नाईन्टी मारली म्हणजे झोपून जातो. नाईन्टी मारली म्हणजे झोपून जातो. 90 मारता का तुम्ही? हा? हो. त्याच्याशी झोप लागत नाही का? हा? हो. नमस्कार, मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण पाचोरा शहरातील या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका चर्मकार बांधवाच्या दुकानामध्ये आहोत. चर्मकार बांधवाच्या दुकानाचा फार मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील त्यांच्या डोळ्यासमोर या ठिकाणी बसवण्यात आला आहे. आपल्या सोबत एक वयोवृद्ध बाबा आहेत. त्या बाबांचं जवळपास 90 वय आहे. त्या 90 वयामध्ये आपली या सध्याच्या घडीची पिढी जाणार का, असे अनेक शंका कुशंका आपल्या मनात आहेत. आपण हायब्रिड खातो, आपल्याला गावरान कुठलंही मिळत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या बाबा, काय तुमचं नाव? रामचंद्र जाधव. किती तुमचं वय किती? 90-91. किती वर्षापासून तुम्ही इथे? 40 वर्षापासून इथे. कुठे कुठे काम केलंय तुम्ही? राहुलच्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे, सोसायटीमध्ये काम केलेलं आहे, मानसिंगामध्ये काम केलेलं आहे. अच्छा, मानसिंगमध्ये काय रोज मिळत होता? 10 रुपये रोज. 10 रुपये रोज. आणि महिलांना किती मिळत होता? 5 रुपये. सध्याच्या कंडिशन मध्ये आपण जर बघितलं तर वय आपलं जे आहे रिटायरमेंट ते 60 असतं. परंतु 60 नंतर अनेक लोक हे आराम करतात. परंतु बाबा आजही त्यांच्या मुलाला सहकार्य म्हणून या ठिकाणी चप्पल बूटच्या दुकानावर बसतात आणि चप्पल बूट शिवून त्यांचा हा वेळ वाया करतात. एकीकडे सांगितलं जातं की 60 वय झालं की माणसाने आराम केला पाहिजे, परंतु या बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला एक आदर्श बघायला मिळतो की बाबांचं वय आता 90 आहे आणि बाबा आपल्या मुलाला दुकानावर इथे येऊन मदत करतात आणि प्रत्येकाचे चप्पल बूट इथे शिवतात. तर हा एक आदर्श आहे. आपल्या या सध्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये हायब्रिड आपल्याला खायला मिळतो. आपण जर बघितलं तर आधीच्या काळामध्ये बाबा गावरान तूपचं काय मिळत होतं? गावरान तूप मिळतच नाही आम्हाला. आमच्या टाइमला ताक मिळे. ताक मिळायचं का? ताक खायचं आम्ही. ताक खाऊन तर तुम्ही तिथपर्यंत आले. हो. आधीच्या काळामध्ये एक 40-45 दिवसामध्ये कोथिंबीर आपल्याला मिळत होती, परंतु आता एक केमिकल युक्त बाजारामध्ये आपल्याला 15 दिवसामध्ये मिरची त्याचबरोबर कोथिंबीर बघायला मिळते. म्हणजे आपलं हे सगळं शरीर हे केमिकल युक्त झालेलं आहे. आणि आधीच्या काळामध्ये जे गावरान लोक खात होते त्याच्यामुळे त्यांचं वय हे इथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर बाबा तुम्ही किती वाजता उठता सकाळी? सकाळी 5 वाजेला उठून जातो दादा. किती वाजता नाश्ता करता? संडास वगैरे ते पोहे बनवून देतात, ते खाऊन चल म्हणजे इथं दुकानावर झाडून झुडून सगळे दुकान लावतो. जेवण किती वाजता करता? जेवण 12-1 वाजेला. आणि किती वाजता झोपता? 9 वाजे 8-9 वाजेपर्यंत. 9ला झोपून जातो मी. अच्छा. नाही, 90 मारली म्हणजे झोपून जातो. 90 मारता का तुम्ही? हो. त्याच्याशी झोप लागत नाही का? हो. तर नक्कीच आपण ही एक प्रेरणादायी बातमी आहे.